एकदा आपण परत न्यूटन्स लॉ बघूया. परत एकदा मला तुम्ही स्टेटमेंट सांगा व्यवस्थित न्यूटन्स लॉचं. बघा, एव्हरी पार्टिकल इन द नेचर और इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल in the universe by the force which is, yes, that force of attraction is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between. मग आता मला तुम्हाला तेच सांगायचं आहे. आपण जो काही नवीन पॉईंट बघतो इथे, हा बघा, हा जो आता आपण इथे बघणार आहोत, याचं जे छोटं प्रूफ बघणार आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला हा पॉईंट प्रूव्ह करायचा आहे. काय करायचं आहे? प्रूव्ह करायचं आहे हे. ठीक आहे. बरं, हे प्रूव्ह करत असताना हा पॉईंट कोणाचा आहे? न्यूटन्स लॉचा. तो आता आपण प्रूव्ह करणार आहे वेगळ्या पद्धतीने. अजून केपलरचा थर्ड लॉ काय होता? हां, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की ते लिहून काढा. मला माहिती लागणार आहे म्हणून तर लिहून काढा सांगत होतो. आठवत नाही आहे. बघा, लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्या. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रेव्होल्युशन ऑफ एनी प्लॅनेट अराउंड द सन. सनच्या भोवती कोणताही प्लॅनेट जो फिरतोय त्याचा पिरियडचा स्क्वेअर इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द मीन डिस्टन्स, द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड द सन. त्याच्यामध्ये आपण लिहिलं होतं, लक्षात द्या, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के कॉन्स्टंट. आणि याच्या उलटं जरी केलं, हे उलटं जरी केलं तर हे 1/k होणार आणि 1/k सुद्धा एक कॉन्स्टंटच राहणार आहे. कॉन्स्टंटला 1 केलं तर कॉन्स्टंटच राहतो, कॉन्स्टंटचा स्क्वेअर केला तर कॉन्स्टंटच राहणार. आलं लक्षात? ठीक आहे. तर याचा आपण यूज करणार आहे याच्यामध्ये पुढे. तर आता बघा, म्हणून तर तुम्हाला लॉ लिहायला सांगितले होते बाळांनो, कारण त्याची लिंक पुढे होते म्हणून म्हटलं लिहून काढा. ओके, एव्हरीवन जस्ट लुक ॲट हिअर. परत आपण लिंक लागण्यासाठी परत मी इथं सांगतो काय डायग्राम आहे. दिस इज द पाथ ऑफ अ पार्टिकल विच इज इन द सर्क्युलर मोशन हॅविंग स्पेसिफिक कॉन्स्टंट स्पीड. एक पार्टिकल आहे, तो एक स्पेसिफिक कॉन्स्टंट स्पीडने सर्क्युलर मोशनमध्ये फिरतोय. अ बॉडी परफॉर्मिंग, बॉडी म्हणा पार्टिकल म्हणा, सर्क्युलर मोशनमध्ये आहे. इन अँटी क्लॉकवाईज, कोणत्याही क्लॉकवाईज असू द्या, अँटी क्लॉकवाईज असू द्या, काही फरक नाही पडत. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन विथ कॉन्स्टंट स्पीड ॲज शोन इन द फिगर. मग त्याच्यामध्ये एक एक टर्म आपण सांगितली. कोणती टर्म? एम मास ऑफ द बॉडी, आर त्याची रेडियस आहे, जे पाथ चालला आहे त्याची रेडियस आहे. काय? आर सर्क्युलर पाथ रेडियस. नंतर व्ही वेलॉसिटी ऑफ द बॉडी. आता दाखवणार आहे आपण ती वेलॉसिटी, किंवा पाहिजे असेल तर आपण इथं डायरेक्शननी इथं दाखवून देऊ शकतो. बघा, लक्ष द्या, अँटी क्लॉकवाईज चालला तर अशी राहील ना वेलॉसिटीवरती. ओके, व्ही काय अडचण याच्यात? ठीक आहे. टँजेन्शियल असती बरं का. तर सर अशी का नाही काढली, इकडं का नाही काढली, असं का नाही केलं? कारण त्याच्यामागं रिझन काय आहे? एक समजा काल एक एक्झाम्पल आपण स्ट्रिंग घेतलं, तिथं ऑब्जेक्टला बांधलेलं आहे त्याला, आणि त्याला आपण असं हॉरिझॉन्टली फिरवतोय. समजा फिरत असताना तो समजा इथे समजा असा फिरून माझ्या मागून असा आला, इथं स्ट्रिंग कट केली तर असं गोल फिरत पडेल का रे खाली? तो जिथून तिथून असं टँजेन्शियली जाईल निघून. बरोबर आहे. मग वेलॉसिटी कशी आहे तिथं? टँजेन्शियल. ठीक आहे, हा पार्ट झाला. एफ सेंट्रीपेटल, सॉरी, here it is the force F, centripetal force. This is the center. Centripetal म्हणजे along the radius towards the center. याच्यामध्ये काय डाऊट आहे तुम्हाला? आणि अजून एक टर्म ॲड करून घेऊया जी लागते ते आपल्याला पुढे. तर इथेच लिहून घेतो, टी पिरियड ऑफ रेव्होल्युशन ऑफ अ बॉडी. जी बॉडी इथे फिरते त्याचा पिरियड म्हणजे काय? टाईम आहे. पिरियड म्हणजे काय आहे? त्या बॉडीला पूर्ण सर्कल फिरण्यासाठी लागलेला टाईम. यात काय अडचण आहे तुम्हाला? ठीक आहे. टर्म्स कळायला. मास ऑफ द बॉडी, आर इज रेडियस, व्ही इज व्हेलॉसिटी ऑफ दॅट बॉडी, एफ इज सेंट्रिपेटल फोर्स आणि टी त्याचा पिरियड. आता आपल्याला माहिती आहे
ॲज सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, एम व्ही स्क्वेअर अपॉन, हा स्टार्टिंगला बघितला आपण जेव्हा सर्क्युलर मोशनचा पार्ट बघत होतो तेव्हा मी हा फॉर्म्युला सांगितलेला आहे. इन केस कोणी त्यावेळेला ॲबसेंट असेल तर माहिती असू द्या, जो सेंट्रिपेटल फोर्स आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर एनी काइंड ऑफ सर्क्युलर मोशन, कोणतंही जगामध्ये सर्क्युलर मोशन होत असेल तर ते सेंट्रिपेटल फोर्समुळेच होतं, त्याच्याशिवाय ते होऊ शकत नाही. तर त्याचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे, याला इक्वेशन 1 म्हणतो. नाव मी एका टर्मकडे येतो. वेलॉसिटी. बघा, वेलॉसिटी जर आपण बघायला गेलो तर वेलॉसिटी काय आहे, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता मला हे सांगा बरं का, मी इथं काय लिहितोय किंवा मागे डायग्रामकडे पण आपण जाऊ शकतो. मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे, मी आता इथं वेलॉसिटी व्ही लिहितो. वेलॉसिटी इज इक्वल टू समजा, किंवा मी इथं डायग्राम काढतो एवढं काय, तर समजा हा सर्कल आहे, एक पार्टिकल सर्कलमध्ये फिरतोय. समजा तो इथून स्टार्ट झाला आहे, इथून तर परत ह्या एंडपर्यंत आला, त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं रे? हां ठीक आहे, डिस्प्लेसमेंट 0. आपण मॅग्निट्यूड वाईज कन्सिडर करू. मॅग्निट्यूड वाईज कन्सिडर, डिस्टन्स म्हणून सांगा. डिस्टन्स किती झालं? सर्कल कंप्लीट केल्यावर डिस्टन्स किती झालं? समजा इथं आपण डिस्प्लेसमेंट लिहायच्या ऐवजी डिस्टन्सच लिहा, कारण आपण इथं आहे ना कॉन्स्टंट स्पीड म्हणतोय ना, त्यामुळे इथं डिस्टन्स लिहितो. चला, तुमचं कन्फ्युजन नको. किती डिस्टन्स झालं सांगा? इथून स्टार्ट झालं ते इथपर्यंत गेल्यावर किती डिस्टन्स झालं? सर्कलचं एक कंप्लीट फिरून गेल्यावर हे किती डिस्टन्स सांगा सर्कलचं? अँगल 360 अँगल, मी डिस्टन्स म्हणतोय. सर्कम्फरन्स इथून ते इथपर्यंत काय आहे त्याचा पूर्ण, म्हणजे समजा हे डिस्टन्स मी सर्कम्फरन्स घेतो अपॉन, आता तुम्ही सांगा पूर्ण फिरून येण्यासाठी जो टाइम लागतो त्या टाइमला आपण काय म्हणतो? पिरियड म्हणतो ना. आणि पिरियड कशाने दाखवतो आपण? टीने. मग इथं मी म्हणतो पिरियड. काही डाऊट आहे का याच्या बाबतीत? जे डिस्टन्स जर मी पूर्ण सर्कम्फरन्स घेतला तर जो त्याला टाइम लागणार आहे तो कशा इतका राहील? पिरियड इतका राहील. मग मी इथे एक फॉर्म्युला लिहितो, लक्ष द्या सगळेजण. देअरफॉर व्ही इज इक्वल टू 2 पाय आर. सर्कम्फरन्स म्हणजे 2 पाय आर ना, पिरियड म्हणजे टी. इक्वेशन 2. पुढे बघा, मग मी काय लिहितोय, फ्रॉम इक्वेशन 1 and 2. 1 आणि 2 वरून काय होणार आहे? व्ही ची व्हॅल्यू पुटअप करू. एफ इज इक्वल टू एम अपॉन आर इन टू व्हीचा स्क्वेअर 2 पाय आर अपॉन टी, त्याचा व्हीचा स्क्वेअर, व्ही तर तो आहे, त्याचा स्क्वेअर करून लिहूयात आपण. बघा, एफ इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एम आर स्क्वेअर अपॉन, खाली कोण होतं इथे? आरच होता, अपॉन आर इंटू टी स्क्वेअर. बरोबर आहे. यामध्ये मी काय करतो बरं का, 4 पाय स्क्वेअर एम अपॉन आर स्क्वेअर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. मी काय केलं माहिती का, याला वेगळं केलं, याला वेगळं केलं, पण मी काय केलं सर, इथं आर आर कट होतो ना, कट का नाही केला? सध्याला करायचा नाही म्हणून नाही केला. ठीक आहे, ओके. इथे तो कट नाही करायचा म्हणूनच नाही केला. वरतून आपण एक आर वाढवला आहे. न्यूमरेटरला बघा एक आरने मल्टिप्लाय केलं त्याचा क्यूब झाला, डिनोमिनेटरला एक आरने मल्टिप्लाय केलं त्याचा काय झाला? स्क्वेअर झाला. काय अडचण आहे? सर असं का केलं? इतर वेळेला तर आपण कट करणार, कट होत असेल तर. वाढवला का बरं आहे आपण तिथे? त्याच्या मागचं रिझन समजून घ्या काय आहे. बघा, मी काय लिहितोय, याला इक्वेशन नंबर 3 समजूया आपण. ठीक आहे, त्याच्या मागे रिझन जे आहे ते असं आहे की ॲज पर
केपलर्स लॉ, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज अ constant, therefore r cube upon t square also constant. बरोबर आहे ना. हे उलटं केलं तरी शेवटी 1 अपॉन कॉन्स्टंट कॉन्स्टंटच होणार आहे. म्हणजे बघा आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर काय लिहू शकता तुम्ही इथे, कॉन्स्टंट. अजून अल्सो मला ही टर्म सांगा, 4 पाय स्क्वेअर एम इज अ कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काहीतरी काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, ती काही चेंज होत नाही. 4 काय स्वतः कॉन्स्टंट आहे, नंबर आहे. पाय म्हणजे किती व्हॅल्यू असते, 3.142, त्याचा स्क्वेअर म्हणजे कॉन्स्टंटचा स्क्वेअर कॉन्स्टंटच. एम जी पार्टिकलची बॉडी फिरते, पहिल्यांदा फिरत असताना 1 ग्रॅम आहे आणि नंतर 2 ग्रॅम होते, नंतर अर्धा ग्रॅम होता, असं काय होणार आहे का, नाही. मास जे बॉडी फिरते ती काही चेंज होणार नाही आहे, म्हणजे ते सुद्धा काय आहे, कॉन्स्टंटच आहे. हे कॉन्स्टंट हे कॉन्स्टंट हे कॉन्स्टंट सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन काय झालं. नीट इकडं बघा, एवढा पार्ट कॉन्स्टंट आहे, इतका पार्ट कॉन्स्टंट आहे, यांचं मल्टिप्लिकेशन सुद्धा काय राहील. देअरफॉर इक्वेशन 3 एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1 अपॉन आर स्क्वेअर. एवढा टर्म कॉन्स्टंट 1 अपॉन आर स्क्वेअर मी इथं लिहिला. ठीक आहे. देअरफॉर एफ इज इनवर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. आलं का. जसं इनवर्सली प्रपोर्शनल किंवा डायरेक्टली प्रपोर्शनल काढून इक्वल टू करतो तेव्हा कॉन्स्टंट लिहित असतो, त्याच्या उलटं पण लिहिता येईल ना. हा कॉन्स्टंट काढला तर इक्वल टूची साईन जाऊन ही इनवर्सली प्रपोर्शनलची 1 अपॉन आहे म्हणून इनवर्सली प्रपोर्शनल म्हणतोय, ही साईन येते. अवघड आहे का. मग शेवटी एक लाईन लिहिणार किंवा लिहायची गरज पण नाही आहे, डिरेक्टली इक्वेशन काय म्हणा 4, की जे न्यूटन्स लॉचा एक पॉईंट तिथे काय झाला आहे, प्रूव्ह झाला आहे ॲज पर द रेग्युलर फॉर्म्युले. आलं लक्षात. यात काय अडचण आहे तुम्हाला, समजलं आहे, महत्त्वाचं आहे. ठीक आहे. जे काही तुम्हाला रिपीटेडली लिहायला सांगतोय, वाचायला सांगतोय, त्या वेळेला ते वाचणे, जे लिहायला सांगतोय ते लिहिणे, कारण त्याच्याशी रिलेटेड काही पॉईंट्स असतात जे आपल्याला एक्सप्लेन करायचं असतं. ठीक आहे. आलं लक्षात. सो आता हा जो काही पॉईंट झाला एवढं लिहून घ्या, विथ डायग्राम वगैरे सगळ्याच्या सगळं बघून घ्या तिथे. ठीक आहे. स्टार्ट रायटिंग डाऊन. काय अडचण नाही ना याच्यात तुम्हाला. ओके.